आमचा काळ आहे ना हा शेवटचा असणार आहे बहुतेक जे आई वडिलांना बघतायत. नंतरची मुलं ना अगदी ओपनली बोलतायत की आम्हालाच आमचे खर्च आम्हाला झेपणार ते मला दिसतंय त्यांच्या ह्याच्यातनं. कारण का लाईफस्टाईल एवढ्या गतीने वाढतंय ना की आपल्याला आता जर का हा विचार त्यांनी केला नाही, जे परीक्षक बोलतायत त्यांना 60 ते 85 खरंच डिफिकल्ट जाणार आहे. म्हणजे माझ्याकडे क्लायंट्स येतात LNT मधनं जॉब, चांगल्या चांगल्या कंपनीज मधनं जॉब, आणि रिटायरमेंटला कॉर्पस किती उरलाय माहितीये? फक्त 20 ते 25 लाख. आता सांग 25 वर्ष तुला 20 ते 25 लाखात तुझं चालणार आहे का? तुला 25-30 हजार महिन्याला खर्च तर असणार आहे. काही औषधांवर, काही घराच्या खर्चांवर, काही मेंटेनन्सवर. तू कुठेतरी जाणार. खरंच मग विचारतात मला तर काय कुठे चुकलो प्रज्ञा? मी म्हटलं हा आधी विचार करायला पाहिजे होता ना तुम्ही. आता तर तुम्हाला सेव्हिंग करावीच लागणार, आता तर तुम्हाला नोकरी करावीच लागणार. तर मग तिथे अशी जर का त्या काळात नोकरी नसेल करायची तर आता हा जास्त नाही, आपल्याला पगार कमी आहे, आपल्याला असं नाही आम्ही म्हणत की मोठ्या मोठ्या सेव्हिंग्स घ्यायला पाहिजे, पण 1000, 2000, 5000 तर सेव्हिंग करू शकता. तिथून सुरुवात करा.